लक्षात घ्या. आपलं कसं आहे, अंतरी संसार भक्तिभायकार, अंतरी संसार भक्तिभायकार, अंतरी संसार भक्तिभायकार, अंतरी संसार मनोनी अंतर पडिये, मनोनी अंतर पडिये, मनोनी अंतर पडिये, मनोनी अंतर मनोनी अंतर पडिये, पडिये, अंतरी संसार भक्तिभायकार, अंतरी संसार भक्तिभायकार, अंतरी संसार भक्तिभायकार. राष्ट्रसंत लिहितात, आमच्या समाजामध्ये जे आई बहिणी आहे, भाऊ भावंड आहे, हे भक्ती करतात, पण त्याची भक्ती कशी आहे, बाहेर भक्ती आहे ना आतमध्ये संसार आहे. बाबाजी लक्षात घ्या. बाहेर कपडे बदलवले, जटा वाढवल्या, टलके केले, भगव्या टोपी घातल्या, हिरव्या घातल्या, काळ्या घातल्या, लुंग्या गुंडाळल्या, बाहेरून भक्त आहे, आतमध्ये काय बाबाजी, काम क्रोध देशोधडी नाही. काम क्रोध देशोधडी नेला का नाही. काम क्रोधाची संसार अंदर आहे. हा आतमधला जो संसार आहे त्या संसाराला दूर करण्यासाठी ही भक्ती आहे. मित्र, भक्तीचा वापर कशासाठी करायचा आहे. भक्ती वही जहा कुसंग तजाई नाही. भक्ती कशाला म्हणावं, अंतर्बाह्य कुसंग जो आहे, कुसंग म्हणजे वाईट संग, वाईट संगतीचा त्याग करण्यासाठी भक्तीचं काम आहे. बोध वही जीव शांत स्वरूप में माया प्रपंच से दूर रहाही, विराग वही जहाँ राग न कोई से, भक्ती वही जहाँ कुसंगत जाई. संतांचा जो बोध आहे तो बोध कशासाठी आहे, बोध वही जीव शांत स्वरूप में माया प्रपंच से दूर रहाई. बोध यासाठी आहे साधू संतांचा, देवाधर्माचा बोध यासाठी आहे की आपण स्थिर शांत जीवन जगता यावं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशांती कधी नसावी, आपल्या जीवनामध्ये स्थिरता यावी. मग शांतता आणि स्थिरता केव्हा येईल बाबाजी, ज्याचं मन लोभामध्ये आहे, ज्याचं मन कामामध्ये आहे, क्रोधामध्ये आहे, मोहामध्ये आहे, त्याचं मन स्थिर राहील का, शक्यच नाही. स्थिर करण्यासाठी त्यागात शांती निरंतरम. म्हणून आपली जी देवपूजा आहे, आपली जी देवाविषयी जी कल्पना आहे, ती कल्पना संतांच्या दृष्टिकोनातून चुकीची आहे. मला काही मोठं ज्ञान नाही आहे, माझं काही म्हणणं नव्हे. आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव देव मानुनी व्यर्थ का फिरती, देव देव मानुनी व्यर्थ का फिरती, देव देव मानुनी व्यर्थ का फिरती, देव देव मानुनी व्यर्थ का फिरती.
देव म्हणोनी व्यर्थ का फिरती, देव म्हणोनी व्यर्थ का फिरती. देवने नसी मुळी बापा, निज देवने नसी मुळी बापा. देवाने नसी मुळी बापा, मुळी बापा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, नाही देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गावा कोठे काही, देवा नाही कोठे काही. सारे ग पद सा ग पद रे सा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, कोठे काही, कोठे काही. देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरती, देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरती, देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरती. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरसी, निज देवने नसी मुळी बापा. देव कुठे आहे? कुठे आहे देव? देह हे देऊळ, आत्मा हा आत्मा संतांनी मानला आहे. संतांच्या ना आपल्यामध्ये अंतर एवढंच आहे, आपला आहे अंतरी संसारण भक्ती बाह्यात कर. पूजा बाहेरून आहे, भक्ती बाहेरून आहे, भजन पूजन बाहेरून आहे, व्रतवैकल्य बाहेरून आहे, आतमध्ये संसार जसा तसा आहे. लक्षात घ्या, या संसाराला अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आणि तुम्ही प्रार्थना म्हणता प्रार्थनाष्टकामध्ये, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. आहे की नाही राजो? संतांच्या वचनात आपल्या बोलण्यात फरक आहे की नाही? संतलिता प्रार्थना कशासाठी आहे? आमचा संसार सुखमय झाला पाहिजे, स्वर्गमय झाला पाहिजे. आमच्या संसारामध्ये लाठी लबाडी नसली पाहिजे, निंदा द्वेष नसला पाहिजे. आमच्या संसारामध्ये शोषकता नसली पाहिजे, रक्षकता असली पाहिजे. माणूस हा दुसऱ्याचा रक्षक बनला पाहिजे, शोषक नाही. म्हणून रक्षक बनण्यासाठी काय करावं लागेल? आपली आई आहे जन्म देणारी, 4 मुलं 2 मुली आहे. त्या 4 मुलांना 2 मुलींना गरम गरम भाकरी करून घालते, गरम गरम पोळ्या करून घालते. तर नुसत्या देवाचं नाव घेतल्यानं पोळ्या होते का भावाजी? देवा 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 म्हणून 4 पोळ्या शिजते का? तर काम करावं लागते हातानं? नाही. देव का पोळ्या द्यासाठी आहे का? देव मुंबईला बाळ द्यासाठी आहे, देव पिकवाळासाठी आहे. घरी उताना झोपलून देवाचं नाव घेत जमल का भावाजी? देगा हरी पलगावरी? नाही 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 राजो, देवाचा वापर तसा करू नका. देव देणारा नाही, देव सुख देत नाही, देव दुःख देत नाही, देव धन समृद्धी वाढत नाही, देव तुमची उन्नती करत नाही. देव काय करते मग? सुखाचा मार्ग कोणता आणि दुःखाचा मार्ग कोणता याची प्रेरणा देते देव.
लक्षात घ्या, स्मारक त्यासाठी आहे. श्रीराम प्रभूचं मूर्ती पाहिल्याबरोबर मनामध्ये आलं पाहिजे बंधुभाव कसा असतो. नसते शंकराची मूर्ती डोळ्यासमोर असल्या बरोबर पाहिजे वैराग्य कसं असते. नाही आपण शिवपुराण सांगणार आम्ही लोक, बाई गळवाभर पाणी घे, 2 बेलाचे पानं घे आणि त्याच्यावर बस पोरं होते, जावई चांगला मिळते, इवाई चांगला मिळते. बापू इतकं सोपं नाही रे राजो. तुम्हाला कोणी बाहेरून चांगलं मिळण्यासाठी आपला स्वभाव बदलावा लागते राजो. स्वभाव बदलायला लागते. तुकडोजी महाराज आपले कोण होते? बाबाजी, आबाजी होते का काकाजी होते का आपण मानतो? विचार करावा लागेल. आपण तो काही विचार करत नाही. म्हणून निज देव नेनसी मुळी बापा, प्रत्यक्ष देव कशाला म्हणावं याचा विचार केला पाहिजे. निज स्वरूपांचे ज्ञान सखया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरी जा शोधाया, शोधाया, संता घरी जा शोधाया, शोधाया. निज स्वरूपांचे ज्ञान सखया, निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरी जा शोधाया, शोधाया, संता घरी जा हृदया माझी विफलावणी, हृदया माझी विफलावणी, शोध करा तयाचा, शोध करा निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरी जा शोधाया. मोठी कठीण गोष्ट आहे बाबाजी. आता मी म्हटलं निज स्वरूपांचे ज्ञान सखया, संता घरी जा. तुम्ही इतके लोक सकाळी तिकीट काढायला अनंत महाराज मारेगावला याल, माझ्या घरी बसायला जागा नाही राजेव. नाही, संतांचं घर वेगळं आहे राजेव. मगाच म्हणे आमच्या घरी तुम्ही आले बरं झालं, असेच आमच्या घरी येत जा. मी म्हणलं याल काय हरकत नाही, पण तुम्ही घर सोडून जाल तर नाही कधी. तुम्ही घर सोडून जाल, ते घर नव्हे संतांचं, नाही का. ठिकाण धरूनी पावे ते संत, ठिकाण धरूनी पावे ते संत, ठिकाण धरूनी पावे ते संत, ठिकाण धरूनी पावे
आकांत योगाची आकांत करू नये उगाची आकांत उगाची आकांत करू नये घरी संत राहती आपण जय घरी संत राहती आपण जय घरी संत राहती आपण ते तुम्हा ठिकाण आतुरे ना ते तुम्हा ठिकाण ते तुम्हा ठिकाण आतुरेना जय घरी संत राहती आपण जय घरी संत राहती आपण जय घरी संत राहती आपण ते तुम्हा ठिकाण आतुडेना ठिकाण धरोनी पहावे ते संत उगाची आकांत करू नये आपली दृष्टी आहे बाबाजी दृष्टीचे दोन प्रकार आहे एक देहदृष्टी आणि एक आत्मदृष्टी ज्ञानदृष्टी तुम्हाला 12 अभंग पाठ आहे नाही आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी यावी न चावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल तो दोरा प्रारब्ध करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णिले एक गुण नाम घोष जातील बा दोष 12 बघ पाठ आहे राजू अर्थाचा अनर्थ आहे आपला लक्षात घ्या वर्णिले एक गुण नाम घोष अर्थ कसा केला बाबाजी सांगितलं नाम घ्या म्हणून नाही वर्णिले एक गुण नाम घोष गुण अवगुण नाही संतांनी अवगुण सांगितलं लक्षात घ्या प्रत्यक्ष पुराणी वर्णिले पुराण फक्त प्रत्येकालाच पाठ आहे पौराणिक कथन आहे लाक्षणिक कथन आहे दार्शनिक कथन आहे आणि निर्वासनिक कथन आहे कथनाचे 4 प्रकार आहे राजो आपल्या समाजामध्ये जे शिवपुराण आहे भागवत पुराण आहे विष्णू पुराण आहे यांचं जे कथन आहे कथा आहे तुम्ही ऐकता भागवताच्या कथा या कथा म्हणजे पौराणिक कथन आहे पौराणिक ज्ञान आहे राजो लक्षात घ्या पौराणिक कथन कशासाठी आहे वाईट आहे का पौराणिक कथन वाईट नाही आहे परंतु वाईट आम्ही केलं आहे ते आम्ही पौराणिक कथनाचा वापर फक्त पोट भरण्यासाठी करतो तुम्हाला भुलवतो आम्ही पुराण म्हणजे काय आमचे राष्ट्रसंत लिहितात पुराणेचा अर्थ आणि तामनास पुराणेचा अर्थ आणि तामनास पुराणेचा अर्थ आणि तामनास मनास पुराणेचा अर्थ आणि पुराणेचा अर्थ आणि होयता सावेश जीव माझा होयता सावेश
जीव माझा जीव माझा जीव माझा पुराणेचा अर्थ आणता मनास पुराणेचा अर्थ आणता मनास पुराणेचा अर्थ आणता मनास काय म्हणतात पुराणाचा अर्थ आणिता मनास होय का सावीस जीव माझा राष्ट्रसंत लिहितात राजू पुराण लक्षात घ्या वेद हे लटके शास्त्र हे बटके आणि पुराण हे अटके ठाई ठाई वेद हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराण हे सकळक बाष्कळची भागवताच्या ओव्या आहे बाबाजी माझ्या नाही आहे आपण विचार केला पाहिजे हे जे पौराणिक कथन आहे ना यामध्ये रोचक वाणी आहे तुम्हाला गोड वाटणारी आमिषाचे आसे गळगिळी मासा फुटुनिया घसा मरण पावे नदीच्या काठावर कोळी जाते मासोळ्या पकडासाठी आणि त्या गळीमध्ये त्या मासोळीचा चारा गेंडूळ होते आणि ते गळी टाकते पाण्यामध्ये मासोळीला वाटते की देवानी माझ्यासाठी चारा पाठवला म्हणून ती मासोळी टपकन ते गळी गिळते आणि गळी गिळली आमिषाचे आसे गळगिळी मासा फुटुनिया घसा मरण पावे काय मिळते बाबाजी त्या मासोळीला त्या गळीच्या चाऱ्याने पोट भरते का जीव जाते त्या प्रकारे आपला राजो आपलं तन मन धन वेचत आहे पुराणातल्या कथा आमच्यासारख्या लोकांच्या पोट भरण्यासाठी आहे काही कथा नाही मित्र हो विचार केला पाहिजे आम्ही विचार करत नाही माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय येते नाना प्रकारच्या संकटाला आपत्तीला आपल्याला सामोरं का जावं लागते पुष्कळ प्रयत्न करून तन मन धन वेचून जरी सुखाचा शोध घेत आहो पण आपल्या जीवनामध्ये दुःख सापदरी काय येते याचा काही विचार केला पाहिजे ना राजो देव नावाची वस्तू देवता नावाची वस्तू माणसाच्या जीवनामध्ये दुःख देते का अरे आई आणि देव आई आणि संत एक जात आहे राजो आई तुम्ही आईशी किती कपटानं वागत असाल आई मुलाचा जीव कधीच घेत नाही लक्षात घ्या बाबाजी आईच्या मनामध्ये प्रेमाचा जिव्हाळा राहते तशीच वस्तू देव आहे राजो देवाला कशाला कलंक लावतो म्हणता नाही पुष्कळ भक्ती केली पण देवाचा काय का माझ्यावर कोपच आहे अरे भक्ती चुकली देवाचा कोप कसा राहील जर कोप राहत असेल तर तो रावण का देव राक्षस का देव नाही देव कशाला म्हणा जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव कोप नाही करत देव श्राप देत नाही बाबाजी देवाची व्याख्या ती नाही आहे देव कशाला म्हणावं आपण शिकलोच नाही ना ज्ञानदेव माने तरलो तर ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माने तरलो तर ज्ञानदेव माने तरलो तर ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माने तरलो धरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे
ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव माने तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुत्वे. जे गुरु जे संत देव देव पुराणामधल्या तुम्हाला ज्या कथा सांगतात त्या कथा कशासाठी? जीवाचा उद्धार होण्यासाठी आहे, लक्षात घ्या. परंतु पिंडाचे पोषके नागविले जन लटिके पुराण केले वेद. पिंडाचे पोषके नागविले जन. तुम्हाला नागवणूक कशाची होते? आम्ही पुराण सांगणारे लोक आहोत, ते आमच्या पिंडाच्या पोषकाची तयारी करणारे आहोत. पिंडाचे पोषके नागविले जन लटिके पुराण केले वेद. पिंडाचे पोषके नागविले जन. काय प्रकार चालला समाजामध्ये? पुराण सांगत आहे पण कशासाठी? पिंड पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. नाही, परमार्थाच्या नावावर, भक्तीच्या नावावर, कीर्तनाच्या नावावर आपल्या पिंडाचं पोषण करावं, मुलंबाळ पोसावं, हे अधमाचं ज्ञान आहे राजो. नागवणूक झाली ना आपली. काही कशा आहे सांगायच्या कथा, कोणतंही पुराण कुठे लावून द्यायचं. विष्णूनं सरड्याचं रूप घेतलं आणि ते सश्यात गेलं. काय ऐकतो, काय सांगतो आपण? नाही, अरे पुराण जे आहे, वेदशास्त्र पुराण, आपुल्या स्वहिता कारणे वेदशास्त्र पुराणे सांगते नाना निरूपणे साधू संत. आपल्या स्वतःच्या दुसऱ्याच्या हितासाठी वेदशास्त्र पुराणाची निर्मिती झाली आपल्या समाजामध्ये. त्या वेदशास्त्रांच्या पुराणच्या कथनांनी आपले डोके भ्रमिष्ट झाले. नको त्या भक्तीचे मार्ग आपण शोधायला लागलो. मित्र हो, भक्तीचा प्रकार आपले बिघडले. म्हणून देव आळवावा म्हणी. लक्षात घेतला गे इतक्याचा अर्थ तुम्ही? काय म्हणता संत, राष्ट्रसंत? देव आळवावा. कुठं कुठं आळवा? मनी. मोठ्यानं कल्ला करायचं काही काम नाही बाबाजी. नाही, सुख दुःखांच्या कल्पनेत तू विसरलास खरा. देव तो नसतो रे न्यारा. कुठे आहे देव बाबाजी? कुठे आहे देव? बाहेर आहे, बाहेर देव आहे. अरे सच्चा भगवान तो है शरीर में, देखत नहीं गवार. माया में अंधा भया डूब मरा संसार. आयुष्य जाते राजो, पण देव आपल्याला कळत नाही. कारण आम्हाला सांगणारे वेगळेच आहे, आम्ही वाचणारे वेगळेच आहोत, अर्थ करणारे वेगळेच आहोत. चुकलं बाजी. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना काही केल्या. अरे पुराण सांगासाठी, वेद सांगासाठी, शास्त्र सांगासाठी पैशाचं कोणतं काम आहे राजे हो? भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. भजो रे भैया राम गोविंद